अतिशय चुकीची घटना आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाची हायगाय करायची नाही, कुणाचा राजकीय हस्तक्षेप आला तरी जुमानायचा नाही। त्यांचं आडनाव चव्हाण म्हणून आहे, ज्यांनी आपल्या इथल्या छोट्या बाळाला आणत असताना चुकीच्या पद्धतीनं काही गोष्टी केलेल्या आहेत, ते रेकॉर्डवर आलेलं आहे। त्यांच्याबद्दल पण टीम पाठवल्यात। हे सगळी केस अतिशय चांगल्या पद्धतीच्या सरकारी वकील, मी त्यांनाही कुटुंबियांना विचारलं की तुमचं काय म्हणणं आहे। त्यांनी एक दोन नावं दिलेली आहेत, त्यांच्याशी पण आम्ही बोलणार आहे। ही घटना घडल्यानंतर मी आमच्या पिंपरी चिंचवडचे एसीपी चौबे म्हणून आहेत, त्यांना मी ताबडतोब सांगितलेलं होतं की ही अतिशय चुकीची घटना आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाची हायगाय करायची नाही, कुणाचा राजकीय हस्तक्षेप आला तरी जुमानायचा नाही। ह्यामध्ये त्या मुलीला ज्या पद्धतीनं त्यांनी छळलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी जे जे कोणी संबंधित असतील त्यांना ताबडतोब पकडलं गेलं पाहिजे। त्याच्यात पोलिसांनी त्यांच्या म्हणजे सासूला, वैष्णवीच्या सासूला, वैष्णवीच्या नंदेला, वैष्णवीच्या एका धीराला, नवऱ्याला, या सगळ्यांना पकडलं। पकडल्यानंतर त्यांचे सासरे आणि एक दीर हे सापडत नव्हते। मी सतत आमच्या सीपींशी संपर्कामध्ये होतो। मला काही कार्यकर्त्यांनी इथं अनिलराव कसपटे जे वैष्णवीचे वडील आहेत त्यांच्याकडे येऊन त्यांच्याबरोबर पण संभाषण करून दिलं। त्यावेळेस मी बाहेरगावी होतो। मी त्यांना सांगितलं की मी कोल्हापूरहून संध्याकाळी आज येणार आहे, मी आल्यावर तुम्हाला भेटायला येतो। तुम्ही मनमोकळेपणाने तुम्ही असाल, तुमचे मिसेस असतील किंवा तुमच्या घरातले जे कोणी सहकारी असतील त्यांनी मला स्पष्टपणे काही गोष्टी सांगाव्यात। येताना मी सीपींना पण सांगतो तिथे यायला, जे तपास करतायत त्यांनाही तिथं बोलवतो। अजून काही वेगवेगळ्या पद्धतीची माहिती असेल तर ती पण दिली गेली पाहिजे। त्याच्यातनं अजून एक व्यक्ती पुढे आलेली आहे, त्यांचं आडनाव चव्हाण म्हणून आहे, ज्यांनी आपल्या इथल्या छोट्या बाळाला आणत असताना चुकीच्या पद्धतीनं काही गोष्टी केलेल्या आहेत, ते रेकॉर्डवर आलेलं आहे। त्यांच्याबद्दल पण टीम पाठवल्यात। काल टीम पहिल्या 3 होत्या, आम्ही वाढवायला सांगितल्या। वाढवल्यानंतर सीपींनी सांगितलं होतं सगळ्या टीमलाच की आज जर ते मिळाले नाही तर मग म्हणले ज्या काही पुढच्या गोष्टी करायच्या ते मला नाईलाजास्तव कराव्या लागतील। आणि मग सगळ्या वेगवेगळ्या जे फोन आहेत ते फोन बदलत होते असं पोलिसांचं म्हणणं, परंतु ते सगळे त्यांनी सापळे रचले आणि त्याच्यातनं त्या दोघांना पकडण्यात त्यांना त्या ठिकाणी यश आलं। कुठल्याही परिस्थितीत त्यांचे पीसी घेऊन त्यामध्ये वेगवेगळी जी कलमं आहेत त्या कलमाचा अंतर्भाव करून हे सगळी केस अतिशय चांगल्या पद्धतीच्या सरकारी वकील, मी त्यांनाही कुटुंबियांना विचारलं की तुमचं काय म्हणणं आहे। त्यांनी एक दोन नावं दिलेली आहेत, त्यांच्याशी पण आम्ही बोलणार आहे, कारण उद्याच्याला सरकारी वकिलांच्यावर पण कुठलाही दबाव येता कामा नये आणि यांना न्याय कसपटे परिवाराला मिळाला पाहिजे। या प्रकारे सगळ्या गोष्टी चालू आहेत। त्यांना सतत रोज काही नवीनची माहिती मिळाली तर त्यांना द्यायला सांगितलेले। आणि ह्याच्यात फास्टॅगवर मी उद्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आम्ही दोघंही दिल्लीला जाणार आहे, त्यावेळेस आम्ही बरोबरच आहोत 2 तास विमानामध्ये। त्यावेळेस मी त्यांना सांगणार की बाबा ही केस आपल्याला पुढं फास्टॅगवर चालवायची आणि त्या प्रकारे मुख्यमंत्र्यांनी पण लक्ष घातलेले, त्याच्यावर ते चालवतील। आज ते पण मगाशी कोल्हापूर विमानतळावर होते, परंतु मी पुण्याला आलो आणि ते दिल्लीला गेले। अशी सगळी पार्श्वभूमी आहे आणि ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या इतक्या नाजूक आहेत आणि इतक्या म्हणजे मनाला वेदना देणाऱ्या की त्या मी तुमच्या सगळ्यांच्या समोर विशद पण करू शकतो। 2 महत्वाचे मुद्दे त्यांनी मागणी केली कुटुंबियांनी। एक कुटुंबियांनी काही महत्वाच्या मागण्या केल्या होत्या, एक त्याच्यात त्यांच्याकडे वेपनची लायसन्स आहे, ती लायसन्स त्याबद्दल पण सांगितलेलं आहे। जे आमचे सीपी पुण्याचे त्यांच्या अंडर येणारा एरिया आहे
तिथल्या एकाचं लायसन आहे, जो चव्हाण ज्यांनी त्यांना रिव्हॉल्व्हर दाखवलं तो, त्यालाही ताबडतोब पकडण्याच्या करता आता मी सीपीला इथनच फोन लावलेला होता, तिथं टीम वाढवायला सांगितल्या आणि त्याचं पण डोकं ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी चाललेलं दिसतंय. ते मित्र परिवार दिसतंय, वेगळे वेगळे काही गोष्टी अशा आहेत की तिथं बोलू शकत नाही, परंतु त्यांचे लांगे बांधे. त्यांनी पण एका मुलीला डिवोर्स दिलेला आहे, त्यांची मुलगी काहीतरी 7 वर्षाची आहे. आता यांच्या परिवारामध्ये वैष्णवीची मोठी जाऊ ही पण तिच्या घरी माहेरी गेलेली आईकडं. तिनं पण मीडियाच्या अनेक चॅनलला कशा कशा पद्धतीनं ही लोक छळत होती हे सांगितलेलं आहे. त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टीचं रेकॉर्ड वर घेऊन त्यामध्ये पोलीस यंत्रणा अतिशय बारकाईनं सगळ्या गोष्टीचा उल्लेख करून ती केस इतकी स्ट्रॉंग करायचा प्रयत्न करते की जेणेकरून ह्यांना सर्वांनाच अतिशय कडक अशा प्रकारची शिक्षा झाली. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.